रांजणगाव एमआयडीसी मध्ये नुसत्या चेन चोरीचाच प्रकार नाही, डिझेल चोरीचा पण प्रकार आहे. आता मध्ये बघा, आमच्या भावाची कारेगावमध्ये गाडी जाळण्यात आली, पाण्याची गाडी. त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, पण अजून आरोपी पकडला गेला नाही. म्हणजे काय पोलिसांचा वचक कमी नाही झाला. मग काय, जो एखादा आरोपी डायरेक्ट जर गाडी चालतोय त्याच्या आधी पोलिसांचा वचक कमी झाला साहेब. आणि या काळ्या काचामुळे साहेब गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. काळी काच कोण करतो? ज्याचं काहीतरी गौड बांगाली, ज्याचं काहीतरी चुकीचं आहे, तेच माणूस काळ्या काचा करतो ना साहेब. असं सर्वसामान्य माणूस काळी काच करून फिरणारच नाही ना साहेब. त्या टायमाला त्या बोलल्यानंतर त्या परत गप झाल्या, तर परत त्या कुठं दिसनाच. त्यांनी तर तसं त्यांनी हा खरा विषय त्यांनी काढला होता. त्यांनी ह्या विषयाचा छेडाच लावला पाहिजे होता, पण मला नाही कळलं त्या का गप बसल्या. कारण त्यानंतर साहेब त्या कुठं दिसलेच नाही आपल्याला. त्या ड्रग्सवर तर बोलल्या नाही कुठं मीडिया पुरत दिसल्या. त्यामुळे त्यांना पण विनंती आहे, तुम्ही विषय काढला होता तर ह्या विषयात तुम्ही परत एकदा इंटरेस्ट घ्या आणि ड्रग्स विषयात आम्हाला साथ द्या. आपण एकत्र मिळून या ड्रग्सची कारवाई करू. ती चेन आहे पूर्ण. 1 ग्रॅमवाला म्हणजे काय, तो डायरेक्ट तयार करून तर नाही आणत. मग त्याच्या मागे अजून एक मोठा डीलर आहे, त्याच्यामध्ये फॅक्टरीवाला आहे. मग पोलीस ह्या चेननी फॅक्टरी जो ड्रग्ज बनवतो त्याच्यापर्यंत का नाही गेली? मग हे संशयास्पद आहे. ड्रग्स खाणाऱ्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे होती त्या टायमाला त्यांच्या कारवाई नाही झाली, त्यांना सोडून दिलं. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शिरूर तालुक्यामध्ये एमडी ट्रकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे तरुणाई जी आहे ती बर्बाद होत चाललेली आहे. तर याबाबत आपण याआधी देखील सरांसोबत बोललो होतो. आपल्यासोबत सतीश पाचंगे साहेब आहेत. तर इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यानंतर ह्या मुद्द्यावरती सगळ्यात जास्त चर्चा घडली होती आणि साहेब जे आहेत ते आपल्या नॅशनल टीव्हीवरती देखील गेले होते या संदर्भात. तर आज परत एकदा तोच मुद्दा आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. कारण एमडी ट्रकचे जे काही आपण म्हणू की जे काही लोन आहे ते आता गावागावांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्या ठिकाणची तरुणाई बर्बाद होतीये आणि ह्याला कुठंतरी आता रोखणं गरजेचं आहे. तर सतीश दादा आज आपल्या सोबत आहेत. दादा, सध्या आपण पाहतोय पोलीस कारवाई करतात आहे, काळ्या काचांवर कारवाई करतात आहे. त्याचप्रमाणे काही लोकांना पकडलेलं देखील आहे. तर ही पोलिसांची ही कारवाई कुठंतरी समाधानकारक तुम्हाला वाटते का? काय झालंय, मागच्या वेळेस आपण मुलाखत दिली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली, चांगली कारवाई केली. पण आता तुम्ही जर मार्केटमध्ये सूर बघितला तर पोलिसांच्या कारवाईवरती लोक समाधानकारक नाहीये. त्याचं कारण असं आहे की पोलिसांनी त्यानंतर मोठमोठ्या लोकांना बोलून घेतलं. ते ड्रग्ज खात होते, त्यांना बोलून घेतले, त्यांची मेडिकल केली, रक्तामध्ये ड्रग्ज आढळल्यानंतर ड्रग्स खाणाऱ्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे होती त्या टायमाला त्यांच्या कारवाई नाही झाली, त्यांना सोडून दिलं. हा प्रकार लोकांना मनात खटकतोय. बस सोडायची कारण काय? त्यांच्या रक्तामध्ये जर ड्रग्स आढळलेली तर पोलिसांनी का सोडलं? हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे लोक स्वतः समाधान नाही. मी पण त्या गोष्टीला खरंच समाधान नाही. त्या कारवाई झाली पण त्या प्रकारे कारवाई झाली नाही. आता लोक आता मध्ये बघा, एक रांजणगावला कारवाई झाली, 2 जण पकडले, त्यातला 1 जण गावला, 1 जण नाही गावला. तो अद्याप गावला नाही. हे काय होतंय, छोटे 1 ग्रॅम 2 ग्रॅम 3 ग्रॅम पर्यंतच्या लोकांना पकडतात. पकडल्यानंतर मला सांगा, तुम्हाला 1 ग्रॅमवाला गावतो, मग याच्यामध्ये ती चेन आहे पूर्ण. 1 ग्रॅमवाला म्हणजे काय, तो डायरेक्ट तयार करून तर नाही आणत. मग त्याच्या मागे अजून एक मोठा डीलर आहे, त्याच्यामध्ये फॅक्टरीवाला आहे. मग पोलीस ह्या चेननी फॅक्टरी जो ड्रग्ज बनवतो त्याच्यापर्यंत का नाही गेली? मग हे संशयास्पद आहे साहेब. त्यामुळे माझी विनंती, आत्ताच सध्या तुम्ही बघताय आपल्या तालुक्यात इतकी बेकारी झालेली साहेब, कारण घरं बरबाद झाल्यात. बरोबर. ते पोरांची जर परिस्थिती बघितली तर अशी शिळपाटणी झाल्यात, म्हणजे पूर्ण वाळून गेल्यात. आम्हाला पोलिसांना विनंती, तुम्ही कारवाई करताय पण त्या कारवाईवरती समाज पण खुश नाही आणि आम्ही पण खुश नाही. कारवाई झाली तर ती कारवाई पूर्णच केली पाहिजे. मध्यंतरी आपण पाहिलं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील ड्रगचं जे काही पकडलं होतं त्याच्यामध्ये पोलिसच त्यांचाच कुठेतरी त्यामध्ये सहभाग होता. अगदी त्या ड्रगच्या ऐवजी काहीतरी दुसरं ठेवून, आणि ते कारवाई मोठी झाली, आपण सगळ्यांनी ती पाहिली. तर कुठंतरी प्रशासन या बाबतीत कमी पडतंय का? पोलीस प्रशासन या बाबतीत कमी पडतंय का? काय सांगाल? नाही साहेब, ज्या टायमाला वर्दीतला पोलीस ड्रग्स मध्ये गावतो तर साहजिक आहे प्रशासन याच्यात कमीच पडतंय.
त्यामुळं प्रशासनाने ना हं. त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. प्रशासनाने कारवाई केली तरच साहेब याच्यावर उपाय निघू शकतो. हं. त्यामुळं मी तेच सांगतो, प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे. आता आपण जर पाहिलं तर रांजणगाव एमआयडीसीचा परिसर असेल किंवा शिरूर, एकंदरीत शिरूर शहर असेल, तालुका असेल, एकंदरीत या ठिकाणी भरपूर अशा गाड्या आहेत की ज्या गाड्यांना काळ्या काचा आहेत, विदाऊट नंबर प्लेट आहेत आणि हं. सर्रासपणे त्या फिरताना दिसतात. म्हणजे आपण जर रस्त्यावरून पाहिलं तर एक 50 गाड्या गेल्या तर त्यातल्या 5 गाड्यांना तरी नंबर प्लेट नसते. तर हे प्रमाण सुद्धा आता आजकाल कुठेतरी वाढलंय. या बाबतीत काय सांगाल? नाही नाही साहेब, याच्यामध्ये ना पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. हं. ती कोणाची गाडी याच्याकडे पाहिलं नाही पाहिजे. हं. मी काय म्हणतो, नेत्याची पण गाडी असेल ना हं. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांना विनंती आहे, काळ्या काचांना हं. 100% त्यांच्यावर दंड टाकतात ही, हं. पण दंडाने भागत नाही. यांच्यावर काहीतरी कारवाई, ठोस कारवाई केली पाहिजे. बरोबर. त्या टायमाला ह्या काळ्या काचा बंद होतील. हं. आणि या काळ्या काचामुळे साहेब गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. हं. काळी काच कोण करतो? ज्याचं काहीतरी गौड बांगाली आहे, हं. म्हणजे ज्याचं काहीतरी चुकीचं आहे, हं. तोच माणूस काळ्या काचा करतो ना साहेब. असं सर्वसामान्य माणूस काळी काच करून फिरणारच नाही ना. आता मध्यंतरी पाहिलं आपण की रांजणगाव एमआयडीसी मध्ये सुद्धा एका कामगारावरती हल्ला झाला पहा. म्हणजे त्याला लुटलं गेलं थोडक्यात. काही दिवसांपूर्वीचीच घटना आहे, अगदी 15 दिवसांपूर्वीचीच. नंतर तो आपल्या शिरूरमधील एका हॉस्पिटलमध्ये पण ऍडमिट झाला. तर कुठेतरी चोरींच्या प्रकरणं वाढतात आहे. तर पोलिसांचा वचक कुठेतरी कमी झालाय ह्या भागामध्ये असं वाटतंय का? साहेब पोलिसाचा वचक कमी झाला. आता तुम्ही सांगा, कामगाराला एवढं मारलं, त्याला ऍडमिट करायचं म्हणजे ज्याच्यावर जीवाचा हल्लाच झाला. हं. रांजणगाव एमआयडीसी मध्ये नुसत्या चेन चोरीचाच प्रकार नाही, डिझेल चोरीचा पण प्रकार आहे. हं. हं. आता मध्ये बघा, आमच्या भावाची कारेगावमध्ये गाडी जाळण्यात आली, पाण्याची गाडी. त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, हं. पण अजून आरोपी पकडला गेला नाही. हं. म्हणजे काय पोलिसांचा वचक कमी नाही झाला? मग काय, जो एखादा आरोपी डायरेक्ट जर गाडी जाळतोय हं. तर याच्यावरती पोलिसांचा वचक कमी झाला ना साहेब. मागं पण तुम्ही म्हटले होते, आपले इलेक्शन झाल्यानंतरही तुम्ही बोलले होते की जे काही एमडी ड्रग्ज आहे हे खूप घातक आहे तरुणांसाठी. तर त्यासाठी अगदी विरोध पक्षांनी देखील तुमच्यासोबत येऊन याच्यावरती कारवाई करायला हवी, नाही का? त्या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा करायला हवा असं तुम्ही म्हटले होते. तर विरोधी पक्षांकडून तुमच्याकडे काही अशा पद्धतीचं संगनमत झालंय का? नाही साहेब, त्या टायमाला त्या बोलल्या. हं. बोलल्यानंतर त्या परत गप झाल्या, तर परत त्या कुठं दिसनाच. मग त्यांनी तर तसं, त्यांनी हा खरा विषय त्यांनी काढला होता. हं. त्यांनी ह्या विषयाचा छडाच लावला पाहिजे होता, पण मला नाही कळलं त्या का गप बसल्या. कारण त्यानंतर साहेब त्या कुठं दिसल्याच नाही आपल्याला. त्या ड्रग्सवर तर बोलल्या नाही, हं. नाही कुठं मीडिया पुरत दिसल्या. त्यामुळे त्यांना पण विनंती, ताई तुम्ही विषय काढला होता, हं. तर ह्या विषयात तुम्ही परत एकदा इंटरेस्ट घ्या हं. आणि ड्रग्स विषयात आम्हाला साथ द्या. हं. आपण एकत्र मिळून या ड्रग्सची कारवाई करू. आता 2 दिवसापूर्वी बघा, हं. आमचे भाजपचे नेते शेखरदादा पाचुंकर हं. यांनी DYSP साहेबांना पत्र दिले. हं. आमची बीजेपीची हीच भावना आहे, कनी हा ड्रग्सच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचून हं. आम्ही पोलिसांना मदत करायला तयार आहे. पण पोलिसांनी पण त्या पद्धतीत कारवाई केली पाहिजे. माझं तर म्हणणं आहे, पोलिसांनी खाणाऱ्यांच्यावरच गुन्हे दाखल केले पाहिजे. साहेब 100% सांगतो, ज्या टायमाला खाणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल होतील ना, त्या टायमाला याच्यात बराचसा इफेक्ट पडल. पण पोलिसांना विनंती आहे, तुम्ही लोकांना बोलून घेता, सोडून देता, हा प्रकार बंद करा. तुम्ही पकडल्यानंतर लोकांच्या जर रक्तात ड्रग्सचे सॅम्पल आढळत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. साहेब 100% ड्रग्सचा प्रकार कमी होईल. ठीक आहे. तर आज आपण सतीश पाचंगे साहेबांसोबत या संदर्भात बातचीत केली. एकंदरीत तुम्हाला याविषयी काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ड्रग्ज हा प्रकार असा आहे की ज्यामुळे संपूर्ण आपलं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि तरुणाई त्या आहारी जाते. तर तुम्हाला काय वाटतंय, काय उपाययोजना नेमक्या आपल्या शिरूर तालुक्यामध्ये झाल्या पाहिजे? कारण हा जो एरिया आहे हा पंचतारांकित एमआयडीसीच्या संदर्भातील एरिया आहे. तर या ठिकाणी अनेक लोक आहेत जे एमआयडीसी मध्ये काम करतात, तरुणाई आहे आणि ही तरुणाई कुठेतरी अशा पद्धतीने वायाला जाते. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.